गुड मॉर्निंग क्लास. वेलकम टू नीता मॅम्स बायोलॉजी क्लासेस. आजचा क्वेश्चन जर आपण बघत असाल तर ते आहे टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. आजचा क्वेश्चन जर तुम्ही बघत असाल तर ते आहे टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. तुम्हाला जर आठवत असेल तर याच्या आधी आपण स्पायनल कॉर्डवर 2 क्वेश्चन्स बघितलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन होतं व्हॉट इज स्पायनल कॉर्ड आणि दुसरं क्वेश्चन आहे स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड. तर हा तिसरा क्वेश्चन आहे टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. टीएस म्हणजेच काय, एखादं तुम्ही काय कुठलाही ऑर्गन घेतलात आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण त्याला आडव्यामध्ये कट करतो, ट्रान्सवर्सल साईडमध्ये कट करतो तर असा स्ट्रक्चर दिसतो आणि त्याला आपण टीएस म्हणतो. म्हणजे हा जर स्पायनल कॉर्ड असेल तर त्याला मी असं आडव्यामध्ये कट केलेलं आहे, ट्रान्सवर्सल सेक्शन घेतलेलं आहे आणि त्या सेक्शनमध्ये जर तुम्ही असं बघत असाल तर या सेक्शनला म्हणतात ट्रान्सवर्सल सेक्शन. तेच जर मी जर सेक्शन घेतलं असतं, असं उभ्यामध्ये कट केलं असतं तर त्याला लॉन्जिट्युडनल सेक्शन म्हटलं जातं. मग सध्या आपण जे क्वेश्चन बघतोय ते आहे ट्रान्सवर्सल सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. बरं बघा, ट्रान्सवर्सल सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्डमध्ये पहिल्यांदा तरी मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवते की ॲक्च्युली ट्रान्सवर्सल सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड दिसतं कसं. तर तुम्ही जर बघत असाल तर हे स्पायनल कॉर्डचं स्ट्रक्चर मी रफली काढलेलं आहे, पण मी आता समजवणार आहे तुम्हाला. स्ट्रक्चर जे स्पायनल कॉर्डचं स्ट्रक्चर आहे ते सिलेंड्रिकल आहे. स्पायनल कॉर्डचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, इट इज सिलेंड्रिकल. पण कम्प्लिटली आपल्याला हे सिलेंड्रिकल गोल दिसत नाही आहे, आपल्याला थोडंफार फ्लॅट दिसतो, चपटा दिसतो. तर तुम्ही बघू शकताय द स्ट्रक्चर ऑफ द स्पायनल कॉर्ड इट इज सिलेंड्रिकल. स्पायनल कॉर्ड कसा आहे, सिलेंड्रिकल आहे. ट्रान्सवर्सल सेक्शन स्पायनल कॉर्ड एक सिलेंडर सारखा आहे. अँड इट इज डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड. कम्प्लिटली सिलेंड्रिकल गोल नाही आहे तो. डॉर्सल साईड आणि वेंट्रल साईड. डॉर्सल साईड म्हणजे बॅक साईड, जिथं तुम्ही म्हणू शकताय बॅक साईड येतं, आणि वेंट्रल साईड जिथं स्टमक वगैरे येतं या साईडला आपण म्हणू शकतो. म्हणजे अशी जर बॉडी असेल तर हे मागची बाजू आहे जिथं पाठ वगैरे येते आणि ही पुढची बाजू आहे जिथं स्टमक वगैरे येतं. मग असं जर तुम्ही बघत असाल तर हे स्पायनल कॉर्ड डॉर्सली आणि वेंट्रली फ्लॅटन्ड आहे. फ्लॅट म्हणजे थोडंफार चपटा आहे. मग व्हॉट इज अ स्पायनल कॉर्ड, टीएस ऑफ स्पायनल कॉर्डमध्ये आपल्याला इट इज सिलेंड्रिकल. स्पायनल कॉर्ड कसा आहे, सिलेंड्रिकल आहे, बट डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड. डॉर्सो वेंट्रली काय आहे ते फ्लॅटन्ड आहे. मग इथं तुम्ही बघू शकताय की ही एक स्पायनल कॉर्ड आहे. इट इज सिलेंड्रिकल अँड इट इज डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड. ठीक आहे, हे फक्त सिलेंड्रिकल आणि डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्डच नाही आहे, याच्यावर स्पायनल कॉर्ड, टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड, हे जे टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड आहे त्याच्यामध्ये आपल्याला इट शोज काय दाखवतं ते 2 फिशर्स. फिशर म्हणजे काय असतं, असं जे आपण म्हणू शकतोय इन केस एक होल टाईप और खड्डा टाईप आहे, मध्ये 2 पहाडींच्या मध्ये जे असतं त्याला फिशर म्हणतात. मग इथं तुम्ही बघू शकताय की हे स्पायनल कॉर्ड जे आहे ते सिलेंड्रिकल आहे, डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड आहे आणि त्याच्यावर 2 फिशर्स आहेत. इथं एक फिशर आहे आणि इथं एक फिशर आहे. आतमध्ये गेल्यासारखा स्ट्रक्चर तुम्ही असं म्हणू शकताय. याच्यावर 2 फिशर्स आहेत आतमध्ये दरीसारखं, त्याला आपण फिशर म्हणतो. मग इथं एक फिशर आहे आणि इथं एक फिशर आहे. तर ही जे डॉर्सल फिशर आहे ते शॅलो आहे. शॅलो म्हणजे काय, वर आहे, जास्त डीपमध्ये आहे का नाही. तर वेंट्रल फिशर, ही जे वेंट्रल फिशर आहे ती डीप असते आणि हे जे डॉर्सल फिशर आहे हे शॅलो असते. शॅलो म्हणजे वर आणि डीप म्हणजे खूप आतमध्ये. हे तुम्हाला कळलं असेल. मग आपण इथं सांगू शकतोय की व्हॉट इज स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड इज सिलेंड्रिकल, डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड, इट शोज 2 फिशर्स. कुठले फिशर्स, डीप वेंट्रल फिशर, डीप वेंट्रल फिशर अँड शॅलो डॉर्सल फिशर. ओके, मग एवढं सांगितलं. बरं, या डॉर्सल फिशरवर जर तुम्ही बघत असाल तर डॉर्सल फिशर तर इथंपर्यंतच आहे, या पॉईंटपर्यंतच डॉर्सल फिशर आहे.
हे जे आहे एक थिन कनेक्टिव्ह टिश्यू आहे, एक बारीकवाली एक थिन कनेक्टिव्ह टिश्यू जे स्पायनल कॉर्डच्या आतमध्ये कंटिन्यू करते. इथपर्यंत डॉर्सल फिशर आहे आणि त्याच्यानंतर एक थिन कनेक्टिव्ह टिश्यू जे आहे ते स्पायनल कॉर्डच्या आतमध्ये कंटिन्यू करते. त्यालाच डॉर्सल सेप्टम म्हणतात. त्याला काय म्हणतात? डॉर्सल सेप्टम. मग ह्याच्याबद्दलही आपल्याला सांगायचं आहे. जेव्हा तुम्ही TS ऑफ स्पायनल कॉर्डमध्ये सांगते की TS ऑफ स्पायनल कॉर्ड शोज 2 फिशर्स, डीप वेंट्रल फिशर अँड शॅलो डॉर्सल फिशर. तर ह्याच्यामध्ये एक नेक्स्ट पॉईंट येतो डॉर्सल फिशरकडे की अ थिन शीट ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. कशी आहे ती? अ थिन शीट ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूची एक थिन शीट आहे जे काय करते? एक्सटेंड करते. जे एक्सटेंड करते, एक्सटेंड इनवर्ड, आतमध्ये एक्सटेंड करते. इथं तुम्ही बघू शकताय हे आतमध्ये एक्सटेंड करते. इट इज कॉल्ड ॲज डॉर्सल सेप्टम. यालाच आपण काय म्हणतो? डॉर्सल सेप्टम. मग इथंपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल की बघा, जेव्हा तुम्ही स्पायनल कॉर्ड हा क्वेश्चन एक्सप्लेन करताय TS, तर असं लक्षात ठेवा की डायग्राम आपल्या समोर आहे. ज्या पद्धतीत तुम्ही डायग्राम काढताय त्या पद्धतीतच एक्सप्लेन करायचं आहे. पहिल्यांदा मी सिलेंड्रिकल काढणार आहे, तर त्यामध्ये मी सांगितलं की स्पायनल कॉर्ड इज सिलेंड्रिकल, इट इज डॉर्सोवेंट्रली फ्लॅटन्ड. दुसऱ्या पॉईंटमध्ये हे 2 फिशर्स मी काढलेले आहेत, तर त्याच्यामध्ये मी तेही मेन्शन केलं की स्पायनल कॉर्ड शोज 2 फिशर्स, डीप वेंट्रल फिशर अँड शॅलो डॉर्सल फिशर. याच्यामध्ये डॉर्सल फिशर, फ्रॉम डॉर्सल फिशर अ थिन शीट ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू एक्सटेंड्स इनवर्ड. आतमध्ये, जास्त आतमध्ये जातो, एक्सटेंड करतो, एक्सटेंड्स इनवर्ड, इट इज कॉल्ड ॲज डॉर्सल सेप्टम. आता मी याच्यानंतर काय डायग्राम काढते? तर या जे आपलं जे स्पायनल कॉर्ड आहे त्याच्यावर 3 मेनेंजेस आहेत. हे तेच मेनेंजेस म्हणजेच काय? कव्हरिंग ऑफ दी ब्रेन. आपल्याला माहिती आहे ब्रेनवरही कव्हरिंग्स असतात आणि स्पायनल कॉर्डवरही कव्हरिंग असतात. आधीच मी हे का बरं काढलं नाही? कारण ते तुम्हाला कळणार नाही. आता तुम्ही बघू शकताय की या स्पायनल कॉर्डवर जे आहे हे तशीच कव्हरिंग आहे जे ब्रेनवर 3 कव्हरिंग्स असतात. ड्युरा मॅटर, आर्कनाइड मॅटर अँड पाय मॅटर, असे 3 कव्हरिंग्स आहेत स्पायनल कॉर्डवर. मग हे पॉईंटही आपण इथं मेन्शन करूयात की स्पायनल कॉर्ड इज कव्हर्ड बाय 3 मेनेंजेस. स्पायनल कॉर्ड जे आहे ते 3 मेनेंजेसपासून कव्हर केलेलं आहे. मग आता या डायग्राममध्ये आपण इथं बघू शकतोय की इथं एक सेंटरला एक कॅनल बनवलं. कॅनल म्हणजे इन केस तुम्ही स्पेस म्हणू शकताय. मग स्पायनल कॉर्डमध्येही सेंटरला एक कॅनल असतं. अ स्पेस इज प्रेझेंट ॲट दी सेंटर, तुम्ही असं म्हणू शकताय. त्याला आपण सेंट्रल कॅनल म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? सेंट्रल कॅनल. मग मध्ये एक स्पेस प्रेझेंट असते, त्या स्पेसला आपण सेंट्रल कॅनल म्हणतो. या सेंट्रल कॅनलकडे जर तुम्ही बघितलात तर ह्या सेंट्रल कॅनल इज सराउंडेड बाय, सेंट्रल कॅनलच्या अवतीभवती हे जे मी काढलेलं आहे, जे तुम्हाला आता जे सध्या मी काढत आहे डायग्रॅम ते तुम्हाला दिसत असेल, ते ग्रे मॅटर असतं. आता ग्रे मॅटर काय आहे? तर ब्रेनमध्ये जे आपण ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर बघितलं होतं हे तेच ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर आहे. हे तुम्ही बघू शकताय. इथं सेंट्रल कॅनल आहे. सेंट्रल कॅनल इज सराउंडेड बाय, हे सगळं काय आहे? ग्रे मॅटर. ओके, सेंट्रल कॅनल्स. ग्रे मॅटर कशा शेपमध्ये दिसतो आपल्याला? तर ग्रे मॅटर हा आपल्याला H शेपमध्ये दिसतो. मग हे तुम्हाला मेन्शन करणं खूप इम्पॉर्टंट आहे की ग्रे मॅटर आपल्याला कसं दिसतं? ग्रे मॅटर आपल्याला इथं स्पायनल कॉर्डला H शेपमध्ये दिसतं. मग आपण हे पॉईंट इथं एक्सप्लेन करतोय की स्पायनल कॉर्डमध्ये सेंट्रल कॅनल आहे. सेंट्रल कॅनलच्या अवतीभोवती जर तुम्ही बघत असाल तर इट इज सराउंडेड बाय ग्रे मॅटर. सेंट्रल कॅनलच्या अवतीभोवती काय पसरलेलं आहे? ग्रे मॅटर. मग ग्रे मॅटर कुठल्या शेपमध्ये आपल्याला दिसतं? ते आपल्याला H शेपमध्ये दिसतं. कुठल्या शेपमध्ये दिसतं? H शेपमध्ये. बरं, ते H शेपमध्ये का बरं दिसतो? तर या 2 हॉर्न्समुळे. हॉर्न म्हणजे शिंगा आपण जे म्हणतो ना, हॉर्न, HORNS, हॉर्न्स. तर हे 2 हॉर्न्स आहेत, डॉर्सल साईडला असतील म्हणून त्याला डॉर्सल हॉर्न म्हणायचं आणि वेंट्रल साईडला आहेत म्हणून त्याला आपण वेंट्रल हॉर्न म्हणतो. मग असे 2 हॉर्न्स आहेत
2 डॉर्सल हॉर्न अँड 2 वेंट्रल हॉर्न त्या ग्रे मॅटरला एच शेप्ड ॲपिअरन्स देतात. म्हणजे एच शेप सारखं ते दाखवतात. ते एच शेप सारखं जर दिसत असेल तर कशामुळे दिसतं? 2 डॉर्सल हॉर्न आणि 2 वेंट्रल हॉर्न, हे 2 डॉर्सल हॉर्न आणि 2 वेंट्रल हॉर्न आहेत. त्याच्यामुळं आपलं जे ग्रे मॅटर आहे ते एच शेप सारखं दिसतो. ओके, मग आपल्याला ग्रे मॅटरमध्ये एवढंच सांगायचं आहे की ग्रे मॅटर सेंट्रल कॅनल, सेंटरमध्ये एक स्पेस आहे त्याला सेंट्रल कॅनल म्हणतात आणि सेंट्रल कॅनल इज सराउंडेड बाय ग्रे मॅटर. ते 2 डॉर्सल हॉर्न्स अँड 2 वेंट्रल हॉर्न्स गिव्स द ग्रे मॅटर एच शेप्ड ॲपिअरन्स. 2 डॉर्सल हॉर्न्स आहेत आणि 2 वेंट्रल हॉर्न्स आहेत. हे दोन्ही मिळून ग्रे मॅटरला कसा शेप देतात? एच शेप देतात. याला आपण एचच म्हणतो. हे एच शेप देतात. बरं, या ग्रे मॅटरच्या एच शेपमुळे हे जे अवतीभोवतीचं व्हाईट मॅटर आहे, आता ग्रे मॅटरच्या साईडला काय आहे? हे सगळं जे आहे ते व्हाईट मॅटर आहे. तर या ग्रे मॅटरच्या शेपमुळं हे जे व्हाईट मॅटर आहे हे 3 कॉलम्समध्ये डिवाईड होतं. 1 कॉलम, 2 कॉलम आणि 3 कॉलम. तर एच शेप ऑफ ग्रे मॅटर, ग्रे मॅटरचा हा जे एच शेप आहे डिवाइड्स द व्हाईट मॅटर इनटू 3 कॉलम्स. त्या कॉलम्सला फ्युनिकलीही म्हणतात. फ्युनिकली, FUNICULI. मग असं 3 फ्युनिकली तुम्ही बघू शकताय. इथं एक फ्युनिकली आहे त्याला आपण डॉर्सल फ्युनिकली म्हणतो. आडव्यामध्ये जे कॉलम येतं त्याला लॅटरल फ्युनिकली म्हणतात आणि याला वेंट्रल फ्युनिकली म्हणतात. ओके, मग एवढं पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. डायग्राम मी तुम्हाला सांगेन, पण सध्या एक्सप्लेनेशनमध्ये बघा आपण काय सांगू शकतो. बरं, इथं एक पॉईंट जे राहतं ते म्हणजेच काय? डॉर्सल हॉर्नपासून डॉर्सल रूट येतं. हे जे डॉर्सल हॉर्न आहे, डॉर्सल हॉर्नपासून डॉर्सल रूट अराईज करतात आणि वेंट्रल हॉर्नपासून वेंट्रल रूट अराईज करतात. म्हणजे जेव्हापर्यंत ते स्पायनल कॉर्डमध्ये आहे ग्रे मॅटर, तेव्हापर्यंत आपण त्याला हॉर्न म्हटलेलं आहे. मग एकदा ते स्पायनल कॉर्डच्या बाहेर पडलं की त्याला आपण काय म्हटलं? मग रूट म्हटलं. डॉर्सल हॉर्न, डॉर्सल रूट. ओके, एवढं लक्षात ठेवा की ग्रे मॅटर आहे, ग्रे मॅटरला डॉर्सल हॉर्न आणि वेंट्रल हॉर्न असतं. आता मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगते. इथंपर्यंत मी तुम्हाला सांगितलं की स्पायनल कॉर्ड जे आहे ते सिलेंड्रिकल आहे, कम्प्लिटली सिलेंड्रिकल पण नाही आहे. इट इज डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड. इट शोज 2 फिशर्स, त्याच्यावर 2 फिशर्स आहेत. डीप वेंट्रल फिशर अँड शॅलो डॉर्सल फिशर. From the dorsal fissure, a thin sheet of connective tissue extends inward. It is called as dorsal septum. Next आहे spinal cord is covered by 3 meninges. जर तुम्हाला वाटत असेल सांगायचं तर तुम्ही सांगू शकताय. The 3 meninges are dura mater, arachnoid matter and pie matter. Next point येतं a central space is present. A central space is present. एक सेंटरला स्पेस प्रेझेंट आहे. इट इज कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणतो आपण? सेंट्रल कॅनल. इट इज कॉल्ड ॲज सेंट्रल कॅनल. अ सेंट्रल स्पेस इज प्रेझेंट, स्पेस इज कॉल्ड ॲज सेंट्रल कॅनल. आता सेंट्रल कॅनल इज सराउंडेड बाय, आपण सेंट्रल कॅनलच्या अवतीभोवती आता कशाबद्दल सांगणार आहे? या ग्रे मॅटरबद्दल. सेंट्रल कॅनल इज सराउंडेड बाय ग्रे मॅटर. कशापासून सराउंडेड आहे ते? ग्रे मॅटर. मग सेंट्रल कॅनलच्या अवतीभोवती काय आहे? ग्रे मॅटर. सेंट्रल कॅनल इज सराउंडेड बाय ग्रे मॅटर. तर 2 डॉर्सल हॉर्न्स अँड 2 वेंट्रल हॉर्न्स काय आहेत? 2 डॉर्सल हॉर्न अँड 2 वेंट्रल हॉर्न गिव्स द ग्रे मॅटर. ग्रे मॅटरला काय देतात? गिव्स दी ग्रे मॅटर एच शेप्ड ॲपिअरन्स. एच शेप्ड ॲपिअरन्स. तुम्ही बघू शकता इथं 2 डॉर्सल हॉर्न्स अँड 2 वेंट्रल हॉर्न्स गिव्स द ग्रे मॅटर एच शेप्ड ॲपिअरन्स. ग्रे मॅटरला कसं ॲपिअरन्स देतात ते?
एच शेप्ड ॲपिअरन्स देतात. या दोन डॉर्सल हॉर्नबद्दल आणि वेंट्रल हॉर्नबद्दल सांगितलं की लगेच डॉर्सल हॉर्न आणि वेंट्रल हॉर्नचा पॉईंट येणार. डॉर्सल हॉर्न गिव्स राईज, ते कशाला राईज देतो, राईज म्हणजे उद्भवतो, गिव्स राईज टू डॉर्सल रूट. डॉर्सल हॉर्नपासून डॉर्सल रूट येतात, वेंट्रल हॉर्नपासून वेंट्रल रूट येतात. डॉर्सल हॉर्नपासून डॉर्सल रूट येतं आणि वेंट्रल हॉर्नपासून वेंट्रल रूट अराईज होतात. आता इथं जे पॉईंट आहे ते ग्रे मॅटरचा संपतो. आता तुम्ही ग्रे मॅटरबद्दल काहीच सांगणार नाही आहे. ग्रे मॅटरबद्दल आपण हे एच शेप्ड ॲपिअरन्स खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा एक्झाममध्ये हेच बघितलं जातं की तुम्ही हे एच शेप्ड ॲपिअरन्सबद्दल सांगताय की नाही. यानंतर आपण व्हाईट मॅटरबद्दल सांगतोय की लास्ट पॉईंट येतं, ग्रे मॅटर इज सराउंडेड बाय, ग्रे मॅटर इज सराउंडेड बाय व्हाईट मॅटर. ग्रे मॅटरच्या अवतीभवती काय आहे, व्हाईट मॅटर आहे. व्हाईट मॅटरबद्दल आपण फक्त एकच पॉईंट सांगतो की ग्रे मॅटर डिवाइड्स द व्हाईट मॅटर. ग्रे मॅटरने काय केलंय, व्हाईट मॅटरला डिवाइड्स दी व्हाईट मॅटर, व्हाईट मॅटरला डिवाइड केलेलं आहे. व्हाईट मॅटर, ग्रे मॅटर डिवाइड्स दी व्हाईट मॅटर इंटू 3 कॉलम्स. हा 3 कॉलम्सचा एकच पॉईंट आहे जे आपल्याला व्हाईट मॅटरमध्ये मेन्शन करायचं आहे. तर ग्रे मॅटर डिवाइड्स द व्हाईट मॅटर इंटू 3 कॉलम्स ऑर फ्युनिकली. त्याला आपण काय म्हणतो, फ्युनिकली. ग्रे मॅटर डिवाइड्स दी व्हाईट मॅटर इंटू 3 कॉलम्स ऑर 3 फ्युनिकली. ते 3 कॉलम्सचे नावं सांगणार, डॉर्सल फ्युनिकली, लॅटरल फ्युनिकली अँड वेंट्रल फ्युनिकली. इथं आपला हा क्वेश्चन संपतो. ओके, मग पुन्हा मी एकदा माझ्या स्टुडंटसाठी जे लिहून घेणार आहे त्यांच्यासाठी नोट्स सांगत आहे, तुम्ही लिहून घेऊ शकताय. तर TS ऑफ स्पायनल कॉर्ड, TS ऑफ स्पायनल कॉर्डमध्ये फर्स्ट पॉईंट येतो, स्पायनल कॉर्ड इज सिलेंड्रिकल, डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड. द TS ऑफ स्पायनल कॉर्ड shows 2 fissures, deep ventral fissure and shallow dorsal fissure. From the dorsal fissure, a thin sheet of connective tissue extends inward called dorsal septum. मग नेक्स्ट पॉईंट येतं, स्पायनल कॉर्ड इज कवर्ड बाय 3 meninges. A central space is present called as central canal. Next, central canal is surrounded by gray matter. ग्रे मॅटर बद्दल स्पेशल काय आहे, तर 2 dorsal horns and 2 ventral horns gives the gray matter H-shaped appearance. Dorsal horn gives rise to dorsal root, ventral horn gives rise to ventral root. Gray matter is surrounded by white matter. Gray matter is surrounded by white matter. Gray matter divides the white matter into 3 columns or funicles. Dorsal funiculi, lateral funiculi and ventral funiculi. तुमच्यासाठी ही डायग्रॅम आहे, ही डायग्रॅम तुम्ही काढून घेऊ शकताय. याच्यामध्ये फक्त इथं नावं द्या. हे 2 डॉर्सल हॉर्न्स आहेत आणि हे वेंट्रल हॉर्न आहे आणि हे डॉर्सल रूट आहे आणि याला वेंट्रल रूट म्हणायचं. हे डायग्राम तुम्ही काढून घेऊ शकताय. TS ऑफ स्पायनल कॉर्ड. थँक्यू.